तसं आमच्या पिढीपर्यंत आम्ही पोटात शिरून नॉलेज ज्ञान मिळवलेलं आहे किंवा धडपडीने हे सगळं मी कलेक्ट केलेलं आहे. ती भूक होती, भूक होती. हे मला सहज हे मिळालेलं नाहीये. म्हणजे जे काय मी प्राप्त केलं, प्रत्येक विविध लोकांना त्या त्या क्षेत्रात भेटलो, त्यात मला एफर्ट्स खूप घ्यायला लागले. भारतरत्न भीमसेन जोशी येऊन गेलेले आणि कुटुंबाला घेऊन, आणि त्यांचं त्यावेळेस काय प्रतिक्रिया काय होत्या किंवा ते काय सांगायचे तुम्हाला जरा प्लीज. ही जी डेक्कन क्वीन आहे आपली, डेक्कन क्वीनचं असं काय विशेषता आहे की त्या एका गाडीचाच फक्त बर्थडे साजरा केला? रेल्वे की मी पहिला तिथे पळत जाणार जेवण खाण सोडून सुद्धा, असं इतकं रेल्वे प्रेम, इतकं रेल्वेचं वेळ. आता विनोदात म्हणायचं झालं, इतकी रेल्वे भिनलेली आहे. उद्या एखाद्या डॉक्टर किंवा फिजिशियननी मला स्टेथोस्कोप लावून जर तपासलं, छाती पोट किंवा त्यांना ट्रेनचेच आवाज ऐकू येतील बीट्स ऐकू येण्याच्या आधी. नमस्कार, शमिका उजगे या पॉडकास्टवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. रेल्वेमध्ये सर्व्हिसला नाही आहे, रेल्वेचा एम्प्लॉई नाही, पण रेल्वे वेडा माणूस. आयुष्यभर रेल्वेसाठी जगले. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचा पण इतका अभ्यास नसेल इतका या माणसाचा अभ्यास. कुठल्या मॉडेलमध्ये काय आहे, कधी काय कुठल्या मॉडेलला प्रॉब्लेम येऊ शकतं, सगळ्याची इत्यंभूत माहिती आहे. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी आपल्या कुटुंबासहित त्यांच्या घरी जायचे. त्याचसोबत अनेक गायक मंडळी, मालाताई शिलेदार, कीर्ती शिलेदार, शैलाताई दातार असे अनेक दिग्गज त्यांच्या घरी त्यांना भेटायला जायचे, त्यांचा शो बघण्यासाठी. शरद जोशी या खासदार त्यावेळेसच्या रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र लिहिलं होतं आणि त्यांना इथे येण्याची, त्यांच्या रेल्वे मॉडेलला येऊन भेट देण्याची विनंती केली. साधं व्यक्तिमत्व, सच्चा माणूस सुहास दीक्षित, तुमचं माझ्या पॉडकास्टवर हार्दिक हार्दिक स्वागत. मग हा छंद कसं काय जोपासला आणि एवढ्या मोठ्या 4थ्या वर्षापासून आजोबा हे माझ्या या छंदाचं आरसीसी स्ट्रक्चर असं आपण म्हणू की फार मोठा भक्कम पाया. तर ते जुन्या काळातले वॉचमेकर होते, घड्याळ दुरुस्तीचा व्यवसाय होता त्यांचा. स्टेशनला घेऊन जायचे आणि तिथे प्लॅटफॉर्म तिकीट काढायचे दोघांचं आणि रेल्वे दाखवायला घेऊन जायचं. आणि इतकं शांतता होती, म्हणजे आम्ही जे दोघं तिथे 2.5 तास स्टेशनवर असायचो, ते संध्याकाळी 6:30 पर्यंत फक्त 3 गाड्या आमच्या पाण्यात असायच्या. इलेक्ट्रिक इंजिन डिकपल होऊन यार्डात जायचं, ट्रॅक बदलून शेडला जायचं आणि तिकडनं घोरपडी शेडून डिझेल इंजिन लावून त्याला जोडायचे. एवढं सगळं डिटेल तुम्ही, खूप ऑब्झर्वेशन. म्हणजे आजोबांमुळे मला खूप वेळ लागलं त्याचं. माझ्या आईला ट्रेनने हैदराबादला घेऊन गेले होते, त्या जाताना हे आत्तासारखं बिस्लरी ॲक्वा वगैरे असलं काही नव्हतंच. तर मला बाहेरचं टाकीचं किंवा नळाचं पाणी बाधू नये म्हणून आजोबांजवळ वॉटर बॅग होती मेटलची. तर ते घेऊन गाडीचा हॉल जिथे असायचा तिथे ते ड्रायव्हर जवळ जायचं आणि त्याला सांगायचं, अरे कॉक सोडून मला बॉयलरचं पाणी सोड, मला नातवाला ते गार करून प्यायला द्यायचंय. म्हणजे रेल्वेचं पाणी तेव्हापासून प्यायलेलं आहे. नंतर ते पाणी गार करून आई मला बोळ्यानी असं तोंडातनं भरवायची, पाजायची. स्टीम इंजिन मधलं पाणी, कारण ते बॅक्टेरिया फ्री बॉइल्ड आहे, उकळलेलंच आहे. जीन्स मध्ये काही येण्याची गरज नाही, रेल्वे पाणीच प्यायलंय. खरंच आहे अक्षरशः. मग आता ते दिसते की ते छंदात कसं काय उतरलंय. आणि आईचे वडील आजोबा जेव्हा नेहमीप्रमाणे दर सोमवारी स्टेशनवर न्यायचे, तेव्हा दौंड शटलला ते स्टीम इंजिन लागलेलं असायचं आणि त्याला सुटायला 10-15 मिनिटं असायची. तेव्हा ते पट्टीचा सिग्नल, तेव्हा ते त्यांचं सगळे चेकिंग करत असायचे, सगळं बरोबर आहे ना, स्टीम प्रेशर. तो आजोबांबरोबर एवढा छोटा गोरटा गोमटा मुलगा आला म्हणल्यावर तो फायरमन म्हणायचा, ये बाळा ये, इंजिन पाहायचं का. तो मला कडेवर घेऊन त्या लोखंडी प्लेटवर बसवायचा, अल्युमिनियमच्या भांड्यात गोडभर चहा प्यायला दिलेला आहे त्यांनी. आणि मला प्रश्न विचारायचा, छोटे मालक तुम्ही मोठेपणी कोण होणार, डॉक्टर, इंजिनियर. मी म्हणायचो नाही, मला इंजिन ड्रायव्हर व्हायचंय, मोठेपणी रेल्वेत व्हायचंय. तो म्हणायचा, साहेब या लाईनला कदापि येऊ नका, लय बेकार जॉब आहे म्हणायचा. आजोबा मला असं फुटपाथवर काहीतरी प्लास्टिकच्या ट्रेन विकायला काही फेरीवाले बसायचे, त्याच्यातनं ते मला विकत घ्यायचंय. मग ते पूर्वी बाटाचा चपलेचा एक पुठ्ठ्याचा बॉक्स असायचा, त्याला खराट्याची काडी ऍक्सल म्हणून आडवी घालून त्याला पुठ्ठ्याची चाकं कापून इंजिन बनवून द्यायचंय. अरे वा. आता हे जे मॉडेल्स आहेत
हे पर्टिक्युलर कुठून आणायचं तुम्ही? हे आपल्या भारतामध्ये मिळतं? नाही नाही, हे भारतात काही बनत नाही. माझी आत्या 30 वर्ष अमेरिकेत सेटल्ड होती. तर तिथे तिला मी जेव्हा सगळे सोर्सेस ऍड्रेसेस पाठवले त्याच्यावरनं तिने ऑर्डर करून मला दर ट्रिपला येताना थोडं थोडं आणलं. आणि त्यातनं कलेक्शन आधी मी केलं. आणि नंतर मी जेव्हा भारतीय रेल्वे हा विषय मांडला तेव्हा माझं असं एक लक्षात आलं की आता अमेरिकन मॉडेल खूप जमली आहेत, पण ती इंडियन रेल्वेचा लुक त्या मॉडेलमध्ये नव्हता. तर तेव्हा मी माझ्यासारखे असे 3-4 हौशी पुण्यात होते, म्हणजे आहेत ती अजून, त्यांना मी ती विकली अमेरिकन मॉडेल. आणि त्या पैशामध्ये हॉर्नबी इंग्लंड या कंपनीची मॉडेल्स मी माझ्या एका जैन मित्र आहे त्याच्याकडनं विकत घेतली, राहुल मुथा म्हणून. त्याच्याकडे जस्ट असं डिस्ट्रीब्युटरशिप आली होती, म्हणजे विकायला अवेलेबल होती. तर त्याच्याकडनं मी ते कोचेस, वॅगन, इंजिन्स, म्हणजे ते इंडियन रेल्वेला मिळते जुळते डबे राहतात. तर त्यामुळे मग ते लोकांना ते प्रेझेंटेशन भावलं खूप. कारण अमेरिकन किंवा जर्मन किंवा युरोपियन मॉडेल्स असतात त्याचे गेटअप आणि फार वेगळं असतं. म्हणजे आपल्या लोकांना ते चुकल्यासारखं व्हायचं तेव्हा की असं कधी रेल्वे इंजिन किंवा आम्ही पाहिलं नाहीये असं. आणि तेव्हा फॉरेनला जाणारे अगदी क्वचित होती लोक, म्हणजे अशी फार संख्येने नव्हते. आता अवेअरनेस तेवढा नव्हता. प्रत्येक क्षेत्रामध्ये कुणाला तरी पाहून आपण काहीतरी करत असतो. तसं कुणीतरी आयुष्यामध्ये गुरु असेल ना तुमचा की ज्यांच्याकडून हे असं काही तुम्ही शिकलात? कैलासवासी बाळकृष्ण शंकर तथा भाऊसाहेब जोशी हे माझे गुरु. तर ते मी लहानपणी त्यांच्या शनिवारातल्या घरी जायचो. भाऊ सोहळ्यात देवपूजेला बसलेले, मला आलेलं बघून ते त्यांच्या मुलाला सांगायचे, अरे रवी गॅरेजवाल्या दीक्षितांचा मुलगा आलाय, त्याला 2-3 ट्रेन फिरवून दाखव. मग ते फिरवून तो दाखवायचा आणि मला तेव्हा खूप वेळ निर्माण, तो अगदीच लहानपणचा काळ. पण नंतर मी भाऊंच्या जेव्हा जास्त जवळीक गेलो तेव्हा त्यांनी मला त्यांच्या म्युझियमची असेंब्लीची सुरुवात जस्ट झाली होती आणि तेव्हा मला त्यांनी चांगली संधी दिली. आणि मी विचार केला की ह्याच्यात आपण त्यांच्याकडनं एक पैसा न घेता कष्ट करायचे, काम भरपूर करायचं आणि त्यातनं काही टेक्निक्स आणि आयडिया शिकायच्या. म्हणजे ते देणार आहेत पण घेणारे त्यांना भेटले पाहिजेत, असं माझं त्यात खूप विचार होते. आणि मग मी त्यांच्याकडे कामाला लागलो. भाऊंनी मला वायरी आणून दिल्या, स्विचेस दिली. मग मळका टी शर्ट घालून माझे चांगले कपडे त्यांच्या घरात बाजूला ठेवून ते मोठं टर्न टेबलच्या खाली जाऊन लोळून झोपून वायरिंग सोल्डरिंग सुरूच केलं. मी एरवी दुपारी घरी जेवायला यायचो, पण शेवटी म्युझियम फिनिश व्हायच्या बेतात असताना त्यांच्याकडेच मी दुपारचा जेवून थ्रूआउट संध्याकाळपर्यंत काम रेटून ते म्युझियम मी पूर्णत्वाला नेलं. आणि मी एकटाच त्यांच्या म्युझियम मध्ये नव्हतो, 4-5 कॉलेज स्टुडंट सुद्धा त्यांच्या मदतीला होते, हार्नेस केबल्स किंवा वायरिंग कनेक्टर वगैरे असं बनवणारे. तर हे सगळं प्रेरणा शिकून मी शेवटी विचार केला, अरे आपण पण असं काहीतरी, त्यांचा अर्थात म्युझियम ते माझ्या दृष्टीने हिमालयात, मी खूपच छोटा आहे त्यांच्या पुढे आणि ते गुरु आहेत माझे. आणि त्यांची मी कॉपी यात कुठे करायचं नाही ठरवलं. मी माझं स्वतंत्र आयडेंटिटी निर्माण केली आणि म्हणजे भारतीय रेल्वे हा विषय केला आणि त्यांच्यापेक्षा वेगळं प्रेझेंटेशन मी मांडलं की असं नाही अरे त्यांनी जे केले तेच हा कॉपी करा, असं होता कामा नये. आणि त्यांनी माझ्या आत्याला ते सगळं ऍड्रेस पाठवून ती सगळी मॉडेल आली वगैरे ते झालं. आणि भाऊ जोशींनी मला एक रिप्लाय दिला तोंडी. आणि त्यानंतर काय झालं, ते लिव्हर कॅन्सर सारख्या असाध्य आजारांनी एक्सपायर झाले. आणि ते व्हायच्या आधी म्युझियम पूर्ण झालं आणि त्यांनी 12 ब्राह्मणांच्या हस्ते उद्घाटन केलं होतं नारळ फोडून. आणि तेव्हा मी आणि माझी बायको दोघांना त्यांनी मेहून म्हणून जेवायला बोलवलं होतं. तेव्हा त्यांनी उत्साहात हातात पॉइंटर घेऊन सगळ्यांना शो दाखवला. ते ऑपरेटर तिथे बसला होता कॅबिन मध्ये, भाऊ उत्साहाने दाखवत होते. मग नंतर त्यांचा हळूहळू ते आजार बळावत ते त्यात गेले. मग माझे आई वडील 2दा अमेरिकेत आत्याकडे गेले होते. त्यांनी येताना मला जे हवं होतं तेही आणलं आणि ते मी भाऊंना शनिवारातल्या घरात दाखवायला गेलो. आणि त्यांनी इतकं कौतुकाने पाहिलं आणि सुंदर आहे म्हणले, आता सुहास तुझं सगळं परफेक्ट झालेलं आहे, आता माझ्यानंतर तू पब्लिक मध्ये करणारा निघशील
मी म्हणलं भाऊ हे तुम्ही काय बोलताय, तुम्ही आज माझ्या पुढे मोठे हिमालयात, मी माझा आनंद वैयक्तिक इंटरेस्ट म्हणून हे करतोय, नाही तू काय होतं एवढं बघ. आणि त्यांचे शब्द आज खरोखर सिद्ध झालेले आहेत. बरोबर नाही. आणि तुम्ही तुमचा जो ध्यास आहे तो आम्ही अगदी जवळून पाहिलेला आहे. आम्ही एकाच एरियामध्ये राहत होतो नारायणपेठमध्ये, आणि तुमचं दीक्षित गॅरेज हाच आमचा पत्ता असायचा. लँडमार्क होता, मोठा लँडमार्क होता. बरोबर. तुमची जी काही याच्यातली चळवळ होती किंवा जो ध्यास होता तो आम्ही फार जवळून पाहिलेला आहे. आणखीन मला विचारायचं होतं, मला थोडं कुतूहल आहे हे सगळं मांडलंय. ही जी डेक्कन क्वीन आहे आपली, डेक्कन क्वीनचं असं काय विशेषता आहे की त्या एका गाडीचाच फक्त बर्थडे साजरा केला जातो? ही काय ब्रिटिश कालीन लिजंड ट्रेन आहे, म्हणजे ऐतिहासिक बॅकग्राऊंड असलेली. त्या गाडीचं म्हणजे त्या काळातली सुपरफास्ट समजली जायची. आता काय स्पीडच्या दृष्टीने पाहिलं तर वंदे भारत आहेत, राजधानी आहेत, दुरांतो आहेत, हमसफर, या गाडीला मागे टाकणारे स्पीडवाल्या गाड्या पण आहेत. स्वातंत्र्यापूर्वी ही गाडी 1 जून 1930 साली सुरू झाली आणि तेव्हा तिकीट दर होता 1 रुपया. पण त्यावेळेस तो केवढं होतं. आणि तेव्हा ह्याच्यातनं ही व्हीआयपीची ट्रेन समजली जायची. म्हणजे ह्याच्यात दर शनिवार रविवार मुंबईहून रेसला येणारी लोक, मोठे बिझनेसमन, नंतर सिनेमा कलावंत, नंतर क्रिकेटर आणि असे मोठमोठे नामवंत लोक आहेत ना ट्रॅव्हल करायचे. व्हीआयपीज. आणि याच्यात डायनिंग कारचं एक महत्व होतं, म्हणजे कटलेट, ऑमलेट, ब्रेकफास्ट यायचा वगैरे, अशी लोक रॉयल ट्रेन समजली जायची. म्हणजे अशी शान असलेली, त्याची म्हणजे नावातच शान आहे, दख्खन की राणी याच्यातच सगळं येतं. आणि ती 8 डब्यांची पूर्वी कम्प्लीट पांढरी गाडी होती. म्हणजे मी माझ्या आजोबांकडनं तिचे काही क्लू ऐकलेले आहेत की त्यावेळेस ती अगदी म्हणजे ऑन डॉट निघायची आणि ऑन डॉट यायची पुण्याला परत. आणि ह्याच गाडीचं एकमेव लाल रंगाचं तिकीट होतं. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये त्याची विशेषता होती. ब्रिटिश काळामध्ये त्या ट्रेनवर एक कायम बोर्ड लावलेला असायचं, इंडियन डॉग्स आर नॉट अलाउड. हे आमच्या आजोबा आणि वडिलांनी हा काळ पाहिलेला आहे. आणि त्या काळात ते सांगायचे ही गाडी निघताना बाहेरच्या कुठल्याही इतर सामान्य पब्लिकला प्रवेश नसायचा. आणि आपल्या भारतीय पब्लिकला अजिबात नाही. आणि परत तिकडनं गाडी येताना इतर ट्रेन साठी आलेल्या लोकांनाही प्रवेश नसायचा. पहिल्या या गाडीतनं उतरलेले लोक कम्प्लीट बाहेर गेले की मगच त्या लोकांनी स्टेशनवर एंट्री करायची. असा तो काळ होता. एक छंद म्हणून गोळा करणं ते वेगळं, पण त्याच्याविषयी इतका अभ्यास केलाय तुम्ही. तुम्हाला कुठल्याही गाडीबद्दल, कुठल्याही गाडीच्या कुठल्याही सेक्शन बद्दल जर विचारलं तर तुम्ही खूप डिटेल माहिती देता. एवढं वाचलंय तुम्ही? हो. आणि इतरांच्या सांगण्यातनं सुद्धा मी ग्रास्प करत आलोय की जिथे रेल्वे की मी पहिला तिथे पळत जाणार, जेवण खाण सोडून सुद्धा. असं इतकं रेल्वेचं वेळ. म्हणजे आता विनोदात म्हणायचं झालं, इतकी रेल्वे भिनलेली आहे. उद्या एखाद्या डॉक्टर किंवा फिजिशियननी मला स्टेथोस्कोप लावून जर तपासलं छाती, पोट किंवा पाठ, तर त्यांना ट्रेनचेच आवाज ऐकू येतील, बीट्स ऐकू येण्याच्या आधी. म्हणून मी मगाशी सुरुवातीलाच म्हटलं, रेल्वे जगलेला माणूस आहे. रेल्वे मध्ये रेल्वेच अगदी काय किती सुंदर वेळ आहे. म्हणजे पण नुसतंच वेळ नाही, त्याच्यामध्ये तेवढा इन्व्हॉल्वमेंट आहे, खोलवर अभ्यास, डेडिकेशन आहे ते. तुमचा शो बघायला आपले भारतरत्न भीमसेन जोशी येऊन गेलेले आणि कुटुंबाला घेऊन, आणि त्यांचं त्यावेळेस काय प्रतिक्रिया काय होत्या किंवा ते काय सांगायचे तुम्हाला, जरा प्लीज प्रेक्षकांना सांगा. ते म्हणजे जेव्हा अगदी हा प्रोजेक्ट आत्ताचा जो आहे तो नव्हता, अगदी प्राथमिक मी सगळं तयार केलं होतं. ग्रामीण भागातली ट्रेन, एक असा ओबडधोबड बोगदा हँडमेड, म्हणजे त्याला इतकं आता असं प्रोफेशनल टच किंवा स्वरूप नव्हतं. म्हणजे आता जे मी ज्या लेव्हलवर केलंय तितकं नव्हतं, पण त्यांना मुवमेंट ज्या दाखवल्या त्यांनी ते खूप प्रभावित, आणि मी तोंडी माहिती सांगून ते दाखवलं होतं त्यांना. तर तेव्हा भीमसेनजींनी खूप ॲप्रिशिएट केलं. आणि तेव्हा मला इंटरेस्टनी त्यांच्या लहानपणचा अनुभव रेल्वेतले सांगितले की आमचा तो ब्रिटिश काळ होता, माझे वडील आणि मी सोडून त्यांचे काका, चुलते सगळे रेल्वेतच होते. आणि
काय 20 रुपये पगार त्या ऑफिसर म्हणजे त्यांच्या नातेवाईकांना होता, 2-2 बंगले त्या काळात त्यांचे झाले असं त्यांनी उल्लेख केलाय. आणि तेव्हा ते मिरजेहून हुबळीला जेव्हा जायचंय प्रवास करत गाण्याच्या ह्याच्या निमित्त, तर ते मिरजेला गाडी 2 तास लेट राहायची आणि एवढी लेट होऊन ते राईट टाइम न्यायचा तो ड्रायव्हर, असं त्यांनी उल्लेख केलेला आहे. ड्रायव्हर टेलर, गार्ड टेलर, ते वायपी इंजिन होतं म्हणजे मीटर गेज पॅसेंजर फिट इंजिन, तसं त्यांनी हे उच्चारलेले होते वायपी. आणि ती स्लो जायची जेव्हा, तेव्हा आम्ही त्या धावत्या गाडीतनं उतरायचो कसे आणि परत पळत पकडायला जायचो कसे, हे असं रंजक. आणि मग ते म्हणले तेव्हा ती गाडी जेव्हा एका रंगात पळायला लागायची, टुकू टुकू टुकू, त्यांनी असं मान हलवून वर्णन केलेली आहे. त्यामुळे ते खूप आनंदित झाले होते. आणि वडील जेव्हा त्यांना घरी सोडायला गेले त्या फॅमिलीला, तेव्हा त्यांनी वडिलांना उतरल्यावर सांगितलं की सुहासकडनं आज माझ्या जनरल नॉलेज मध्ये खूप भर पडली, की त्यांनी रेल्वे संबंधी जे काय वर्णन सांगितलं किंवा जे एक्सप्लेनेशन दिलं ते म्हणले मी खूप प्रभावित झालो. म्हणले एवढ्या मोठ्या माणसाने असं म्हणणं मी भरून पावलं आयुष्यात. बरोबर. तुमच्याकडे अनेक गायक मंडळी पण यायचे. हो, ते नाटकातले जयमालाबाई शिलेदार, कीर्ती त्यांची मुलगी कीर्ती शिलेदार, आणि नंतर ज्येष्ठ गायिका सौ शैलाताई दातार, हे सगळ्यांनी भेटी दिलेले. ममता बॅनर्जी त्यावेळेस 2011ला रेल्वे मिनिस्टर होत्या, त्यांच्याकडे कसं काय तुमचं पत्र गेलं होतं ते सांगाल थोडस? हा, ते काय झालं, शेतकरी संघटनेचे जे लीडर होते शरद जोशी, त्यांच्या घरी सुद्धा काही मॉडेल्स त्यांनी जमवली होती. त्यांनाही खूप आवड होती. मी त्यांच्या मदतीला जायचो. ते मला म्हणायचे सुहास अरे मला काय काय सेटअप करून दे. मग ही टुरेल डीसी सप्लायर चालणारी मॉडेल आहेत, तर त्यांना मी काही लेआउट करून द्यायला जायचो. त्यांच्या घरी ते जेवल्याशिवाय सोडायचे नाहीत मला. तर त्यांनी एक दिवस माझ्या शोला आले. खादीचा शर्ट, पायजमा इतके साधे होते, कुठे इगो नाही, मी कोणीतरी स्पेशल विशेष आहे हे नाही, इतकी साधी व्यक्ती. ते माझ्या तिथे शोला, पब्लिक शो म्हणजे बाहेर रांग लागलेली, दर दिवाळी नंतर माझा शो व्हायचा. हे शमिका ते तुम्ही पाहिलेत हे दिवस, की फार एक चौक रांग लागलेली असे. तेव्हा शरद जोशी आले की माझ्या शोचं कंट्रोलिंग साईड जिथे माझी असायची तिथे शेजारी खुर्चीत ते पाऊण तास माझा शो बघत बसलेले असायचे, इतके रमायचे. आणि एक दिवस त्यांनी ममता बॅनर्जी रेल्वे मिनिस्टर असताना त्यांना एक पत्र लिहिलं. ती व्हॅल्यू त्यांना कळली की किती एफर्ट्स घेऊन सुहासनी केलाय. आणि त्याच्या प्रेझेंटेशनवर मी जे भर दिलाय त्या प्रेझेंटेशननी लोकांना ते अप्रिशिएट होतं. नाही, तुमचं ते प्रेझेंटेशन इतकं बारकावे होते त्याच्यामध्ये दादा, की कुठल्या लाईट्स, कुठून गाडी किती वाजता सुटते आणि त्याचे अनाउन्समेंट कशी होते, हुबेहूब तुम्ही ते रेल्वे स्थानकच निर्माण केलं होतं. ते अगदी अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. मी कितीतरी वेळा तुमचे प्रयोग पाहिलेले आहेत. लोकांची ॲपेटाईट काय हे मला ओळखता आलं, की त्यांना टेक्निकल पार्ट हा अगदी थोडा हवाय आणि एंटरटेनमेंट पार्ट जास्त हवाय. म्हणजे फटाफट चेंज झाला पाहिजे आणि पुढची उत्कंठा लागून सुरुवातीला शो सुरू कसा झाला आणि संपला कसा कळलं नाही पाहिजे. पूर्वीची जी स्टीम इंजिन किंवा ते कोळसा वापरायचे, काय टाईप असायचं, ते कसं चालायचं त्या? हे स्टीम इंजिन आहे. आता हा जो डबा आहे याला कोळशाचा डबा, त्याला टेंडर म्हणायचे. आणि पुढचं मेन इंजिन, आणि पुढे तो ड्रायव्हर 2 असायचे, एक मुख्य ड्रायव्हर, एक फायरमन. फायरमनला आगवाला असं म्हणायचे. अच्छा. आणि ते भट्टी कोळसा टेंडर मधनं फावड्यात उचलायचा आणि भट्टीत मारायचा. तर त्या फावड्याला पण शॉवेल म्हणायचे, शॉवेल. आणि इतकं ते जड फावडं असायचं, सहजा उचललंच जायचं नाही कोणाला. हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. आणि त्यांच्या पायात शिकारी जे हंटिंग शूज घालतात ना, तसे हंटिंग शूज असायचे. आणि तो कोळसा मारताना ते दर 3-4 मिनिटांनी फायरिंग करायला लागायचं. म्हणजे कसं, फावड्यातनं कोळसा घ्यायचा, डावीकडे भट्टीत मारायचा, पुन्हा पुढचं फावडं घ्यायचं, सरळ मारायचं, पुन्हा पुढचं फावडं घ्यायचं, राईटला मारायचं. 3 अँगलनी कोळसा फायर करायचं. एकाच जागी मारायचं नाही तर कोळशाचा ढीग होईल. आणि हे कंटिन्यू तो भट्टीत इक्वली
पेरला जाऊन तो पेटत राहायला पाहिजे, थांबायचं नाही. हा. आणि अख्ख्या ट्रीप मध्ये भयंकर कष्टाचं काम होतं आणि तिथे तो स्टीम प्रेशर मीटर 60 डिग्री फॅरनहाईटला स्टीम प्रेशर कॉन्स्टंट राहिलं पाहिजे अशा याने त्यांना ते फायरिंग करायला लागायचं. बापरे. आणि कोळशावर पाणी मारलेलं असायचं कारण तो खूप वेळ जळत राहावा म्हणून तो ओला करायचे. म्हणजे तो खूप वेळ दगडी कोळसा असायचा. आपला जो घरगुती कोळसा होता तो साधा कोळसा कांडी म्हणजे लाकडी कोळसा असायचा, लाईट वेट असतो, भुरकन जळून जायचा. हा वेगळा होता. तर 60 डिग्री फॅरनहाईटला काटा ठेवायचा आणि त्यांना तेव्हा 42 रुपये महिना पगार होता. म्हणजे ते टिफिन डबा जो आणायचे ना ड्युटीवर 25 चपात्या असायच्या मोठमोठ्या आणि भाजी. एवढी भूक लागलेली असायची कारण प्रचंड कष्ट होते. आणि हे किती वेळ कंटिन्यू करायचं हे काम? म्हणजे प्रत्येक स्टेशन थांबत जायचं. तेव्हा काय एवढी सुपरफास्ट स्पीड नव्हता. बरोबर. म्हणजे 10-12 तास लागायचे कुठे कुठे पोहोचायला. म्हणजे पुणे ते सोलापूर ही वन ट्रिपला त्यांना 25 पोळ्या डब्यात लागायच्या. तर इलेक्ट्रिक इंजिन कसं ड्रायव्हर आत जातो, स्विच ऑन केलं की तो पॅन्टोग्राफ इलेक्ट्रिक वायरला लागला, 10 मिनिटात इंजिन रेडी होतं की लगेच तो सांडा बदलून गाडीला जोडायलाच जात. तसं ह्या इंजिनचं नव्हतं. मग याच्याशी ओरिजिनल रेल्वेचा काही संबंध आहे का तुमच्या ह्या कामाशी आणि तिथे काही तुमचं योगदान आहे का? हा, म्हणजे आता ज्या ज्या लोकांनी माझ्यावर फेवर केले माहिती देण्यात किंवा आतनं इंजिन कसं असतंय दाखवण्यात किंवा सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या, तर त्यामुळे माझं मी इलेक्ट्रॉनिक टेक्निशियन असल्यामुळे पुण्याच्या इलेक्ट्रिक ट्रिप शेडला मी एक ड्रायव्हरसाठी अलर्टनेस म्हणून कॉशन ऑर्डरचा एक लाइटेड पॅनल बनवून दिला होता. बरं. आणि दुसऱ्या दिवशी सिनियर डीई ची इन्स्पेक्शन होती, ते आले. आणि म्हणजे पुणे ते लोणावळा हा एक सेक्शन असतो, तर त्या 64 किलोमीटर आहे पुणे लोणावळा. तर प्रत्येक स्टेशनात काय काय कॉशन ऑर्डर आहे तिथे तो लाईट स्विच ऑन करून लावून दाखवायचा. जे ड्रायव्हर ड्युटीवर आला की तो नुसता लाईट बघणार आणि कळणार अरे खडकीला एवढी कॉशन ऑर्डर आहे बरं का. तो लाईट दिसला की तो तिथे किती किलोमीटर मी इंजिन चालवायचं तो आधीच ध्यानात ठेवतो. बरं. तर हा पॅनल मी तिथे बनवून दिला होता, एक पैसा न घेता. म्हणजे रेल्वेसाठी योगदान. पण त्यांनी मला काहीतरी 3000 रुपये दिले, त्याचा अगदी फुकट कष्ट नको, पण असं म्हणून एकंदरीत नॉलेजचा आपल्या रेल्वेला उपयोग झालाय. सुरेखाताई यादव भारतातल्या पहिल्या महिला ड्रायव्हर, तर त्यांनी सुद्धा हे पाहून मला अप्रिशिएट केलं की दीक्षितचं एकदम ऑथेंटिक केलेलं आहे तुम्ही, खूप परफेक्ट, आय एम प्राऊड ऑफ यू म्हणल्या. कमिंग टुगेदर इज अ बिगिनिंग, स्टेईंग टुगेदर इज अ प्रोग्रेस आणि वर्किंग टुगेदर इज अ सक्सेस. हे टीमवर्क रेल्वेच्या बाबतीत लागू आहे. आणि सिग्नल्स आर युअर फ्रेंड्स, प्लीज ओबे देम. म्हणजे सगळा जो आपला प्रवास आपण स्वस्तात आणि मजेत सुखात करतो हा सगळा सिग्नल यंत्रणेला मानलं पाहिजे. म्हणजे मी आतापर्यंत जी रेल्वे पाहिली ते लाईनवर काम करणाऱ्यांना मी अद्यापही त्रिवार सलाम करतो. काय लोक जीव धोक्यात घालून आपल्यासाठी ही यंत्रणा राबवत आहेत, मानण्यासारखं आहे. मॉडेल एवढी गोळा केली तुम्ही, मी तुमचा तो फुल मोठा सेटअप पाहिलेला आहे. घराला फार मोठं अंगण आहे, त्यामुळे ते सगळं मॅनेज होतं तुमचं. म्हणून हे मी करू शकलो. कारण काय, या हॉबीमध्ये 3 अनुकूलता लागतात माणसाला, पैसा, जागा आणि घरून पाठिंबा. नक्कीच. तर हे मला सगळं अनुकूल, म्हणजे मी काही फार श्रीमंत नाही, पण तेव्हा आत्याच्या सपोर्टवर हे झालं. आणि मी शो मधनं तिकीट लावून किंवा मानधनावर जे इतके वर्ष शो केले त्या मिळालेल्या जमलेल्या पैशातनं मी इतर मॉडेल विकत घेतली. त्यामुळे हे सगळं शक्य झालं. आणि माझा जुना वाडा भरपूर जागा असल्यामुळे मी हे करू शकलो. बरोबर. तेच मला आता विचारायचं होतं की याची कधी तुम्हाला अडचण नाही वाटली? नाही वाटली, खरंच नाही वाटली. आणि सगळ्यांनी मला करणं, कोणी एक जणी विरोधात केला नाही. आणि पुरेपूर बायकोचा सपोर्ट पण यात. म्हणजे वडिलांना माझ्या स्वतःला आवड होती, आईचा, म्हणजे सगळ्यांचाच रोल आहे यात, पाठिंबा खूप आहे. आता तुमचा मुलगा आहे, तोही फार मोठं काम करतोय, इव्हेंट मॅनेजमेंट वगैरे करतो. हो. त्याला किती आवड आहे रेल्वेमध्ये? त्यालाही आहे खूप, पण तो आता माझ्या इतका सिरियसली इन्व्हॉल्व नाहीये. तो आता त्याच्या करिअरवर फोकस्ड आहे. पण तो कधीतरी अगदी फुरसत वेळ मिळाला तर कधीतरी तो
स्टेशनवर मित्राबरोबर जाऊन सुद्धा ट्रेन ऑब्झर्व करतो किंवा फिरून पण येतो. जीन्स मध्ये त्या गोष्टी आहेत. तो कोकण रेल्वे खूप फिरलाय, चिक्कार, म्हणजे त्याची सुद्धा अभ्यास खूप, म्हणजे अभ्यास मीन्स निरीक्षण, एन्जॉय केलंय त्यांनी सगळं ट्रेन. बऱ्याच गोष्टींवर त्यालाही कुतूहल असतं, म्हणजे मी पण ते ऑब्झर्व केलेलं आहे. हो, सिग्नल, स्ट्रीट लाईट, हिरवळ हे सगळं हाताने केलं होतं मी. बरं. सगळं सॉल्डरिंग करून चिकटून, नंतर घरासमोर त्या झोपड्या शेतकऱ्यांच्या, त्याच्या बाहेरच्या कुंड्या कोलगेटच्या टोपण्याच्या केल्या होत्या. हो, पण ते इतकं हुबेहूब केलेलं होतं. खूप सुंदर. तो लाईव्ह वाटायचं, असं वाटायचं कुठल्या तरी स्टेशनवर आहे आणि स्वतः आपण ते जीवन जगतोय. फक्त तो टॉप व्ह्यू असायचा पाहताना, इतकं सुंदर वाटायचं ते. दादा, रेल्वे जगलात तुम्ही, खऱ्या अर्थानं रेल्वे जगलात. मग हा छंद जर नसता जोपासला तुम्ही, किंवा तुम्हाला जर चान्स मिळाला असता तर रेल्वेमध्ये जॉब केला असता? नाही. का नाही? नाहीतर हे मी लोकांपर्यंत पोहोचूच शकलो नसतो. रेल्वे कशी चालते किंवा त्याच्याविषयीचे समज, गैरसमज हे मी दूर करूच शकलो नसतो. किंवा लोकांना आपल्या खऱ्या रेल्वेबद्दल अवेअरनेसही निर्माण झाला नसता. मला शो नंतर अनेकांनी विचारलं, तुम्ही कोणी रेल्वेत होतात का, तुम्ही इंजिनियर आहात का? म्हणलं नाही. रेल्वेच्या एका लोको पायलटसाठी तुम्ही एक पुष्प अर्पण केलं होतं आणि खूप सुंदर होतं ते, प्रेक्षकांना म्हणून दाखवणार? हा, तर त्यांच्या रिटायरमेंट सेरेमनीला मी रनिंग रूम मध्ये उपस्थित होतो. बरेच जण त्यांच्यावर 4 शब्द बोलले, त्यांचा गुच्छ वगैरे देऊन सत्कार सगळं चाललं. मग मध्ये माझा नंबर आला, तेव्हा मी त्यांना लिहिलेलं काव्य पुष्प कागदावर आणि खाली डेक्कन क्वीनचा फोटो असं त्यांना गिफ्ट दिलं त्या दिवशी. तर ते काव्य असं आहे, अग्निरथ म्हणजे इंजिन, अग्निरथ घेऊन हाती आमुच्या मुकुंदरावांनी, त्यांचं नाव मुकुंद होतं, 40 वर्षे लोटली आता, हा म्हणता आली निवृत्ती. ज्ञानाच्या शिदोरीवरी त्यांनी केली सेवा मध्य रेल्वेची, पांडुरंग कृपेनी त्यांनी नाही केला अपघात कधी. सोपवुनी भार स्वतःवरी, हजारो जीवांना नेले सुखरूप त्यांचे सदनी. मुक्त होता सेवेतुनी, दख्खन राणीस वाटे दुःख भारी, सांगा मुकुंद कोणी हा पाहिला. म्हणजे पांडुरंग कृपेने मी का म्हणलं, ते इंजिन सुरू करताना ते विठ्ठल रुक्मिणीचं पॅनलवर मॅग्नेटिक स्टिकर लावायचे आणि 3दा उदबत्ती ओवाळून गाडी स्टार्ट करायची. म्हणून ते पूर्ण निवृत्ती ज्ञानदेव हे सगळं केलं. ओके. तुमच्याशी बोलल्यावर मला जाणवतंय की कुठल्याही गोष्टीचं श्रेय घ्यायची सवय नाहीये तुम्हाला, अजिबात नाही. आणि मला अर्ध्या अळकुंडाने पिवळं व्हायला आवडत नाही, स्वतःची वाजून गेला तर त्याहून आवडत नाही. 100 लोकांपैकी 2 लोकांनी अप्रिशिएट केलं तरी मी भरून पावतो. मला सगळं मिळाल्यासारखं होतं. आणि मी काही काळ माझी ऍक्टिव्हिटी काही काळ बिझनेस म्हणून ती चालली, पण नंतर ती परत हॉबीज राहिली. आणि हॉबी ही हॉबीच असते. म्हणजे एक हॉबीचं 2 सूत्र आहेत, छंदात मन रमतं आणि छंदात मन जगतं. ह्या याच्यावर मी आज आयुष्यात उभा आहे, ह्या ऍक्टिव्हिटीवर. बरोबर. म्हणजे जरी शो नाही झाले तरी मला काही फरक पडत नाही. त्यामुळे मी रमलेलं असतं. वैयक्तिक मॉडेल हातात घेऊन नुसतं बघितलं तरी बरं वाटतं. स्टेशनवर मी अजून जातो ट्रेन ऑब्झर्व करायला, त्या वातावरणात तिथल्या अँबियन्सनी मला बरं वाटतं. म्हणून तर सुरुवातीपासून म्हणते, रेल्वे जगलेला माणूस, रेल्वेतच जगलेला माणूस. अतिशय सुंदर तुम्ही सगळा हा काही जीवन प्रवास सांगितला. खूप छान वाटलं. तुम्ही अगदी आलात आमच्याकडे, तुमचे मनापासून आभार. आणि शमिका ताई, तुम्ही मला आज तुमच्या पॉडकास्टवर आज इथे बोलवलं, आमंत्रित केलं. आणि मी खूप त्या काळात सगळं केलेलं आहे. मला या डिजिटल सोशल मीडियामध्ये मी अनभिज्ञ, पण तुम्ही या माध्यमातनं आज लोकांपर्यंत मला पोहोचवताय, याबद्दल मी तुम्हाला स्पेशल धन्यवाद देतो. थँक्यू.